विधिमंडळाचं अधिवेशन संपलं पण अद्यापही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही. सत्तेचा माज यालाच म्हणतात असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर शंभूराज देसाईंनी काय उत्तर दिलंय पाहूया. एखादी जागा लोकप्रतिनिधीशिवाय 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, तिकडे निवडणूक घ्यावी लागते. तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामं ठेवू शकता, हा एक विषय आहे ना. आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहे ना, संविधानात्मक पद आहे ना का नाही आहे. तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाही आहे. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि यापूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. आणि एक मिनिट, जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी तसं लिहून द्यावं. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय झाला नाही म्हणजे सरकारला सत्तेचा माज आहे असा संदर्भ जोडणं चुकीचं आहे. विरोधी पक्ष नेता कुणाला करावं ह्या सगळ्या बाबतीतले अंतिम अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचे आहेत. त्यामुळे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय एका संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांच्या अधिकारावर आपण आक्षेप घेणं किंवा अतिक्रमण करणं हे योग्य नाही. काल माननीय विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, योग्य वेळी संविधानिक मार्गानं या बाबतीतला विरोधी पक्ष नेतेपदाचा सुद्धा मी निर्णय घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.